आणि गावकऱ्यांनी काय ठरवलेलं आहे की संध्याकाळी 7 ते रात्री 10:30 पर्यंत गावात कुणाच्याही हातामध्ये मोबाईल वाजणार नाही, कोणाच्याही घरी टीव्ही दिसणार नाही. आणि त्यांचं भरारी पथक असतं. आणि पूर्वी जशा गिरण्या सुरू होताना भोंगा वाजायचा, तसा 7 वाजले की भोंगा सुरू होतो. आणि त्यांचा अनुभव आहे की गावातली पोरं बरीचशी पुन्हा अभ्यासाला लागली. तर आपल्याकडे वेळ भरपूर असतो, तो आपण कौशल्यानं कसा वापरायचा. मी सरकारी अधिकारी म्हणून नोकरी केली, उच्च सरकारी अधिकारी म्हणून. पण दिवसभर मान मोडून काम केल्यानंतर रात्री 7-7:30 नंतर रात्री 12 पर्यंत जो क्लबामध्ये वेळ जातो, त्या क्लबाच्या वाटेला मी कधीही गेलो नाही. तोच वेळ मी वाचवला आणि रात्री 10-10:30ला लवकर झोपून रोज पहाटे 4 वाजता कसं उठता येईल. आणि सुदैवानं त्या काळामध्ये मोबाईल वगैरे एवढे नव्हते आणि त्यामुळं तुमचा पाठपुरावा कोण करणारं नव्हतं. आणि शनिवारी रविवारी मी अक्षरशः भूमिगत व्हायचो आणि त्या काळामध्ये माझं उत्तम लेखन झालं. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकाच ओळीत द्यायचं झालं तर आवड असली की सवड होते. वाह वाह, क्या बात आहे. तुमच्या लेखणीचा जर विचार केला ना, तर तुम्हाला सतत न नायकांबद्दल कमालीचं आकर्षण आहे. आता मी मंडळींना सांगू इच्छिते, न नायक म्हणजे काय. कदाचित हे थोडंसं वेगळं वाटू शकतं. आमच्या अमोल उदगीरकर नावाच्या मित्राचं पुस्तकही आहे न नायक नावाचं, जमलं तर जरूर वाचा मंडळी. तर न नायक म्हणजे नायका इतकाच कर्तृत्ववान, नायका इतकीच क्षमता असणारा, पण असं असलं तरी नायकाच्या एकूणच कर्तृत्वामध्ये जो झाकोळला गेला आहे असा व्यक्ती म्हणजे न नायक. तर पानिपतमधले सदाशिवराव भाऊ असतील किंवा सुभाषचंद्र बोस असतील, तर तुम्ही कायमच या न नायकांनी तुम्हाला खूप आकर्षित केले सर, त्याबद्दल काय सांगाल. मला वाटतं हे माझं आकर्षण नकळत घडलं असावं. पण ज्या वेळेला मी पानिपत लिहायला सुरुवात केली त्यावेळेला खरं सांगायचं तर भाऊसाहेब पेशवे हे माझे खलनायक होते. आपण मी पानिपत लिहिताना नकाशे बघितले, त्यावेळेला भाऊसाहेबांच्यावर आलेली संकट बघितली, पेशव्यांनी त्यांना दिलेलं धन बघितलं आणि त्या धनाच्या विरोधात लढाईसाठी किती तयारी करायची होती हे सगळं प्रमाण व्यस्त मला दिसलं. आणि हळूहळू माझ्या त्या खलनायकाचं रूपांतर नायकामध्ये झालं. तर हा एक आकर्षणाचा भाग. म्हणजे पुन्हा कसं होतं की काही वेळेला काही व्यक्तीवर अन्याय घडतो, जसा सुभाषचंद्र बोस यांच्यावर महात्मा गांधींकडून घडलेला होता. पण ते कसे एक जबरदस्त कपॅसिटीचे व्यक्तिमत्व होतं हे कुठंतरी मांडणं गरजेचं होतं. किंवा आज सगळेच संभाजी महाराजांच्या नावाने संघटना बांधतात, संभाजी महाराजांच्याबद्दल काही बोलू नका असं म्हणतात, किंवा शंभूराजेमध्ये असं म्हणतात. पण असा काळ होता की 20-25 वर्षापूर्वी मराठीतली नाटकं वगैरे हे संभाजी राजांना अगदी एक बदफैली राजकुमार असं समजत होते. पण आमचे साहित्यातले मोठे बंधू शिवाजी सावंत यांनी छावा लिहिली, त्यानंतर मी संभाजी कादंबरी लिहिली आणि आम्ही लोकांपुढं मांडलं की बाबा असं नाही आहे की त्या परिस्थितीमध्ये अवघ्या 22व्या वर्षी हा राजकुमार स्वराज्याचा दुसरा छत्रपती बनतो आणि अवघ्या 9 वर्षामध्ये स्वतःचं बलिदान या भूमीसाठी कसे करतात ते, आणि त्यासाठी त्यांनी किती भयंकर कष्ट उपसलेले होते. आणि मुख्यतः मला असं वाटलं की फक्त बोलून उपयोग नाही, तर संभाजी राजांनी अगदी तामिळनाडूपर्यंत, मग ती त्रिचन्नापल्लीची लढाई असेल तिथली, किंवा चिक्कामंगळूर जवळ त्यांचा एकदा पराभव झाला, पण तरीही जंगलामध्ये त्यांनी 4 महिने राहून आपली फौज कशी वाढवली, पुन्हा त्यांना प्रशिक्षित कसं केलं, आणि एका अत्यंत कर्तबगार प्रजाहितदक्ष महापित्याचा बलवान पुत्र म्हणून त्यांनी आयुष्य कसं स्वीकारलं हे महत्वाचं आहे. तर काय असतं की माणसाच्या आयुष्यामध्ये हे पहा, मनुष्य कितीही कर्तृत्ववान असला, कितीही कर्तबगार असला, तरी एक कुठेतरी निसर्ग आणि दैव मनुष्याच्या आड येतं. कारण छत्रपती संभाजी महाराजांना
जरी औरंगजेबाने कैद केली आणि त्यांना ठार केलं, म्हणजे संभाजी महाराज घाळ होते का? तसं बिलकुल नाही आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनात सुद्धा तो प्रसंग आला होता. 3 एप्रिल 1680ला हनुमान जयंतीच्या दिवशी शिवाजी राजांचं महानिर्वाण झालं. पण त्याच्या आधी फक्त 6 महिने म्हणजे 17 आणि 18 नोव्हेंबरला महाराजांनी जालनापूर म्हणजे आजचं जालना गाव जिंकून ते संगमनेर मार्गे ज्या वेळेला राजगडाकडे निघाले होते, त्यावेळेला संगमनेरच्या पुढच्या त्या घाटामध्ये शत्रूकडून त्यांचा पाठलाग झाला आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली ती पहिली लढाई अशी होती की ज्या लढाईमध्ये त्यांच्या डोळ्यासमोर 5,000 मावळे ठार झाले. एवढा तो प्रचंड पाठलाग होता. त्यातून महाराज कसेबसे वाचले आणि बहिर्जी नाईक वगैरे मंडळींनी त्यांना ओढ्यातून जंगलामध्ये त्या पट्टा किल्ल्यावर नेलं. म्हणजे केवळ सुदैवानं महाराज वाचले. किंवा मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे अक्षरशः 5 वेळेला शिवाजी महाराजांना ठार मारायचा आदेश हा औरंगजेबाने आग्र्यामध्ये दिलेला होता. पण यानं त्या कारणावरून राहून गेलं आणि 18 ऑगस्टच्या रात्री त्यांना एका महालामध्ये सन्मानासाठी म्हणून न्यायचं होतं आणि तिथे त्यांना जिवंत पुरण्याचं सगळं यांनी ठरवलेलं होतं, कारस्थान रचलेलं होतं औरंगजेबानं. पण शिवाजी महाराजांना त्या सगळ्या गोष्टीचा पत्ता लागल्यामुळे ते तिथून निघून आले आणि निघून येण्यामध्ये ते यशस्वी झाले. म्हणून मला नेहमी असं वाटतं की जे दैवगती किंवा परमेश्वराचे आशीर्वाद जे त्या विधात्यानं परमेश्वरांना भरभरून दिले, त्यातल्या 4-5 मुठी कुठंतरी संभाजीराजांच्या जीवनामध्ये कमी पडल्या. अन्यथा तो प्रसंग घडला नसता तर संभाजीराजे सुद्धा महाशिवाजी बनले असते. वा, क्या बात आहे. या अनुषंगानेच पुढचा प्रश्न असेल सर. जसं आत्ता आपण मगाशी म्हणालात की छत्रपती संभाजीराजे असतील किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, या न नायकांबद्दल लिहिताना लेखक म्हणून तुम्हाला काय काळजी घ्यावी लागली? त्याचं कारण छत्रपती संभाजी महाराजांबद्दल दुर्दैवाने आपल्याकडचा सुरुवातीचा जर इतिहास आपण बघितला तर तो अत्यंत नकारात्मक पद्धतीने लिहून ठेवलेला होता आणि त्याला पूर्ण सकारात्मक पद्धतीने आणण्यासाठी जसं तुम्ही म्हणालात रणजित देसाई सर असतील, तुम्ही असाल, तुम्हा सगळ्यांचं खरं तर फार मोठं योगदान आहे. हे मीच काय अख्खा महाराष्ट्र नाकारणार नाही सर. तर अशा लोकांबद्दल लिहिताना एक लेखक म्हणून काय काळजी घेतली जावी? अशा लोकांबद्दल लिहिताना आणि तुमचे न नायक नव्हे ते कसे नायक होते तर तुम्हाला कागदोपत्री पुरावा द्यावा लागतो. कागदोपत्री सगळं उत्खनन करावं लागतं, अन्यथा ते लोकांना मान्य होत नाही. तर संभाजीराजांच्या बाबतीत आता त्यांची जी गोव्यावरची स्वारी आहे, कसा त्यांनी पणजी जिंकले होते आणि त्या पोर्तुगीज गव्हर्नरच्या पाठोपाठ त्यांनी पाण्यात घोडा घातला होता आणि ते पोहणीला लागले होते, तिथेच ते मृत्यू पावायचे, पण त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना वाचवलं. तर तो सगळा प्रसंग, हे सगळं पिसुर्लेकरांसारखे जे इतिहासकार आहेत त्यांनी जी कागदपत्र उपलब्ध केली किंवा ही आपल्या पोर्तुगालमधून असतील, फ्रेंचमधून असतील, या सगळ्या कागदपत्राचा धांडोळा घ्यावा लागतो आणि ते जबाबदारीनं खोडून काढावं लागतं. व्हेरी वेल सेड सर. सर, खरं तर तुमच्या चंद्रमुखी आणि पांगिरा या 2 कादंबऱ्यांवरती सिनेमा आलेला आहे. अजूनही मला वाटतं काही प्रोजेक्ट येऊ घालता आहेत असं कानावर आहे. खरं तर त्याचं कन्फर्मेशन बाहेर गेल्यावर मी घेईनच तुमच्याकडनं. पण जेव्हा स्वतःच्याच पुस्तकावर, कादंबरीवर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातनं काहीतरी वेगळं एखादं आउटपुट बाहेर येतं तर तुमच्यातला लेखक कितपत समाधानी होतो या गोष्टींकडे बघून? आता पांगिरा कादंबरी आणि चंद्रमुखी याच्यामध्ये मी असं म्हणेन की चंद्रमुखी उजवी ठरली. वा. चंद्रमुखीचं एकतर म्युझिक खूपच जबरदस्त होतं, कॅमेरा वर्क सुपर होतं आणि तो एक चांगला सिनेमा झाला. मला सुद्धा स्वतःला आवडला आणि ज्या पद्धतीनं त्या सिनेमाचा तो पोएटिक शेवट दिग्दर्शकानं प्रसादनी साधलेला आहे तो चांगला आहे. पण आपल्या पांगिराचे दिग्दर्शक पाटील, त्यांचं राजू पाटील, हे मात्र कुठेतरी गाणं फसलं. कारण दुष्काळाचं शूटिंग हे बाजूला हिरवीगार जमीन दिसते, झाडं दिसत आहेत, तिथं केलं गेलं आणि तो थोडासा
गडबडीनं चित्रपट झाला. आणि एकूण म्हणजे काय वेळेला काय असतं की बऱ्याच वेळेला असं होतं की पानसुद्धा रंगावं लागतं, मेहफिलसुद्धा रंगावी लागते. वा वा. त्याप्रमाणे प्रत्येक कलाकृती काही श्रेष्ठ ठरते असं नाही आहे. प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करतात. पण चंद्रमुखीच्या बाबतीत मला चांगला अनुभव मिळाला. उलट चंद्रमुखी कादंबरी आली होती त्यावेळेला मला त्रास झाला होता. कारण महाराष्ट्रातले 3 बडे नेते त्यांनी मला बोलावून धमकी दिली होती की आमचंच लफडं तू कशाला, तुला काय बाकी विषय नाहीत का रे, तू आमच्याच पाठीशी कशाला लागलेला आहेस. आणि मग हे आमच्या जीवनातला बहार आहे असं त्यांना वाटत होतं. आणि मग अगदी सोलापूरच्या संचारपासून ते महाराष्ट्र टाइम्सपर्यंत चंद्रमुखी ही मराठीतली पहिली कादंबरी आहे की जिचं कुठल्याही रविवारच्या अंकात परीक्षण येऊ दिलं गेलं नव्हतं. म्हणजे परीक्षण येणार असेल तरी ते माघार घेतली जायची आणि त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या संपादकांना सुद्धा चूप बसावं लागलं. पण नंतर काळ बदलला, 10-20 वर्षे गेली आणि मोकळ्या मनानं लोकांनी चंद्रमुखी स्वीकारली आणि अगदी सोलापूर, कोल्हापूर, बीड, अमरावती सगळीकडं चंद्रमुखीचा शो चांगले गाजले. क्या बात आहे सर. मुलाखत संपवून बाहेर गेलो ना तर ती 3 नावं कोण होती जरा कानात सांगायला हळूच. कुठली? हा ती नंतर त्या सांगतो ठिकाणी ना तुम्हाला तुम्हाला. बोलावलं होतं. सर खरं तर सगळ्यात आधी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन, कारण 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आपण अध्यक्ष झालेला आहात. सर पानिपतकार ही ओळख जास्त छान वाटते किंवा भारी वाटते का साहित्य संमेलनाचे अध्यक्ष? विश्वास पाटील म्हणून ओळख चांगली वाटते. क्या बात आहे, क्या बात. यासाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. तरी सुद्धा सर विश्वास पाटील हेच नाव. हा, विश्वास पाटील हीच ओळख चांगली वाटते. वा हो, हो. वा, क्या बात आहे. सर खरं तर आता आपण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहात, तर तुमचे एक्झॅक्टली प्राधान्यक्रम काय असणार आहेत? मला असं वाटतं की मराठी भाषेसाठी जास्त काम करायला पाहिजे आणि मराठी भाषेची ही तिच्या अस्तित्वाची लढाई प्रत्येकाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोचलेली आहे. त्यामुळे आता तुम्ही दुरून पाहू नका, स्वतः सहभागी व्हा असं मला वाटतंय. आणि ज्या पद्धतीनं जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पूर्वी शिक्षण दिलं जायचं किंवा म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये आता थोडंसं कुठंतरी दुर्लक्ष झालेलं आहे सर्वांचंच. तर आपण पुन्हा शेवटी काय असं आहे की आपली आई आजारी असल्यावर गल्लीतल्या दुसऱ्या सोसायटीतल्या माणसाने येऊन तिला दवाखान्यात न्यावी अशी अपेक्षा करणं हा मूर्खपणा असतो. त्याप्रमाणे आपली आई म्हणजे मराठी आई, तिची काळजी आपण घ्यायला पाहिजे असं मला वाटतं, जी दुर्दैवानं घेतली जात नाही. आणि बरेचसे लोक मी आता पाहतोय ना की आता मला 2-3 महिन्यापूर्वी एक असं कुटुंब भेटलं की ज्यांच्या सुनेचा आणि मुलाचा पगार खूप होता. म्हणजे 2-2 कोटीची त्यांची काय ते पॅकेजेस असतात. ती सिलिकॉन व्हॅलीमध्ये होती आणि पुण्याहून ते कुटुंब गेलं कशासाठी की नातू आणि आपल्या मुलग्याकडं आणि सुनेकडे जाऊन राहायचं. 3-3.5 महिन्याचं प्लॅनिंग करून गेले आणि अवघ्या लवकरात लवकरचं तिकीट 3 आठवड्यात मिळालं म्हणून 3 आठवड्यानं परत आले. कारण तिथे गेल्यावर काय, हॅलो डॅडी, हाऊ मॉम, दिस इज आवर ट्रॅव्हल एजंट, यू कॅन कनेक्ट विथ हिम वगैरे वगैरे, हे असं सगळं. आणि आपली मुलं आपली राहत नाहीत, आपली संस्कृती आपली राहत नाही. दुसऱ्या एका केसमध्ये त्या बिचाऱ्या वडिलांची इच्छा होती की अमेरिकेमध्ये एवढे पैसे मिळवणाऱ्या आपल्या मुलानं माझ्या अंत्यसंस्काराला यावं. आणि मी त्याच्याशी भांडायला लागलो तर तोच मला उलट डाटायला लागला, अंकल व्हाय आर यू सो मच इमोशनल. त्याचा बापाचं प्रेत तिथे आणि हा लेखाचा मला सांगतो की तुम्ही इमोशनल का आहात. ह्याच्या उलट जिल्हा परिषदेमधलं मी बघितलं अनेक ठिकाणी, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारं किंवा म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिकणारं लेकरू हे आई बापाची श्रावण बाळासारखीच काळजी घेणार. ते कधीही तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये शिकलेलं पोरग तुम्हाला कधीही वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवणार नाही. हा कल्चरमधला फरक आहे.
आणि कुठंतरी हे आपण शिकलं पाहिजे. शेवटी आपल्याला मुसाफिरी करायची आहे, अनेक प्रांत जिंकायचे आहेत, पण घोडा एकदा पक्का असला की तुम्ही कुठेही मुसाफिरी करू शकता. अगदी. तसं तुमची मराठी भाषा ही पक्की पाहिजे. आता फ्रँकफर्टला आंतरराष्ट्रीय ग्रंथ महोत्सव भरतो. गेल्या वर्षी केंद्र सरकारनं मला फ्रँकफर्टला पाठवलं होतं आणि म्हटलं जरा लोकांच्यात फिरून बघावं म्हणून शाळेत गेलो, तिथल्या प्राथमिक शाळेमध्ये. तर जर्मनीसारख्या प्रगत देशात प्राथमिक शाळेमध्ये जर्मनी ही लँग्वेज कंपल्सरी आहे. जर्मनीतच तुम्हाला तिथं शिकावं लागतं. ते म्हणतात तुम्ही एकदा 7वी 8वी पर्यंत जर्मनीमध्ये शिका आणि मग तुम्हाला जी काही लढाई इंग्रजी फ्रेंच या भाषेशी करायची असेल तर ती करा. आणि त्या दृष्टिकोनातून जरी आमचे सरकारी बाबू भाषेचं सक्षमीकरण करायचं आहे असा गोड गोंडस शब्द वापरत असले तरी आपण कुठंतरी इंटरनॅशनल स्कूल वगैरे आहेत त्यांचं सक्षमीकरण करतो, मराठी भाषेचं करत नाही. आणि म्हणून मराठी भाषेवर आपण फोकस ठेवला पाहिजे. मी जाईल तिथं सांगतो की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक एक मराठी भवन बांधावं. मराठी भवन म्हणजे कसं की पुढे दुकान आणि पाठीमागे मकान म्हणजे कमर्शियल आणि हे असं करू नका. कारण ज्या ज्या सार्वजनिक इमारती कमर्शियल आणि याच्या नादाला लागले तिथं बाथरूम एवढी जागा निवासासाठी राहिली आणि कमर्शियलवालेच सगळी जागा गिळून रिकामे झाले. तर त्याच्याऐवजी जुन्या 1975 पर्यंत जशा मराठी शाळा असायच्या, एकच त्याचं गणित असायचं की थंडी, ऊन आणि वारा या तिन्ही ऋतूमध्ये टिकून राहणारी इमारत. तशी तुम्ही प्रत्येक ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी एक मराठी भवन बांधा. अनेक लोक असे आहेत की ज्यांच्याकडे जमीन आहे आणि ते दान करायला तयार आहेत. मी प्रांत असताना ठाण्याला अशा पद्धतीनं 75 चावड्या बांधल्या होत्या वा. आणि कॅश अँड काइंड घेऊन, म्हणजे वीटवाला असेल तर त्याच्याकडनं विटा घ्यायच्या, सुताराकडून लाकडं घ्यायची, वाळूवाला असेल त्याला विनंती करायची, त्याला वाळू टाकायला लावायची आणि कमीत कमी पैशामध्ये मराठी भवन बांधा. मग आमच्या वृद्ध लोकांना नाना नानी पार्कमध्ये जाऊन बसण्याऐवजी त्या मराठी भवनामध्ये येऊन बाबा ग्रंथ कुठले आहेत, वर्तमानपत्र काय आहेत, गावातली मराठी शाळा नीट चालली की नाही, शिक्षकांच्या काय अडचणी आहेत, असा चौफेर विचार करता येईल. आणि म्हणून मराठी भवनाची मी कल्पना मांडतो आणि ज्या ज्या तालुक्यात ही भवनं पूर्ण होतील त्या उद्घाटनाला मी नक्की येईन. क्या बात है, क्या बात है. फार सुंदर मुद्दा मांडलाय सर तुम्ही. कारण बेसिकली आपल्याकडे भाषा हे खरं तर काय म्हणूया आपण संवादाचं माध्यम म्हणून भाषेकडे बघितलं जावं. पण जेव्हा ती मातृभाषा असते तर ती केवळ संवादाचं माध्यम नसते, तर ती जसं इमोशनल अटॅचमेंट म्हणालात मगाशी तुम्ही, तर इमोशनल अटॅचमेंटसाठी सुद्धा ती भाषा खूप महत्त्वाचं काम करते. आणि राहिला प्रश्न इंग्रजीचा, तर आपल्याकडे मजा अशी आहे की इंग्रजी ज्याला येते तो म्हणजे हाय क्लास आणि जो अस्खलित मराठीत बोलतो तो म्हणजे लोअर क्लास किंवा लोअर मिडल क्लास. म्हणजे मुळात हे जे काही डिस्क्रिमिनेशन आपण करून ठेवले तेच बेसिकली खूप वाईट आहे. नाही, असं काही नाही आहे. बघा, गेल्या 50 वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जे मराठी शास्त्रज्ञ झाले त्यापैकी 98% शास्त्रज्ञ हे मराठी भाषेमध्ये मराठी शाळेमध्ये शिकलेले आहेत, हे लक्षात घ्या. किंवा जागतिक स्तरावर जे नोबेल पारितोषिक दिलं जातं साहित्याचं, त्या साहित्याचं नोबेल पारितोषिक इंग्रजी किंवा फ्रेंच लोकांनी नाही मिळवलेलं, तर 90% साहित्यिक असे आहेत की ज्यांची भाषा मातृभाषा होती. अगदीच अगदीच. मोरे सरांना मी विनंती करते. तुमच्या जेवढ्या कादंबऱ्या वाचल्या एक तर सगळ्या दीर्घ आहेत, म्हणजे बऱ्यापैकी विवेचन आणि पट मोठा आहे. पण त्या सगळ्यामध्ये झाडाधरते असेल, मूकनायक असेल, पानिपतची कादंबरी असेल, तुमच्या सगळ्यात आवडीची कादंबरी कुठली? संभाजी धरून माझी सगळ्यात आवडती कादंबरी लस्ट फॉर मुंबई, जिला तुम्ही पारितोषिक दिलं. लस्ट फॉर मुंबईचा तर वादच नाही. लस्ट फॉर मुंबईचा उल्लेख करायचा म्हटलं तर लालबाग परळ आणि तिथला सगळा जो माहोल होता आणि तो एकूणच जर बघितला तर मुंबईच्या सामंत जे आपण ज्याला आपण म्हणू गिरणी कामगार लीडर दत्ता सामंत, दत्ता सामंत आणि त्या अनुषंगाने केलेली जी मूवी होती
तर याच्यामध्ये वास्तववाद किती आणि कादंबरीकाराचं स्वतःचं हे किती योगदान? या कादंबरीमध्ये वास्तववादाचा मी फार प्रयोग केलेला आहे. त्याच्यामध्ये डायरेक्ट बाळासाहेब ठाकरे ही कॅरेक्टर आहे, डायरेक्ट दत्ता सामंत ही कॅरेक्टर आहे, अंतुले ही कॅरेक्टर आहे. असे अनेक कॅरेक्टर डायरेक्ट आहेत. आणि इनडायरेक्ट बोलायचं तर 26/11चे जे आमचे हुतात्मा विजय साळसकर, जे काय म्हणे त्याला एन्काउंटर स्पेशालिस्ट होते, त्यांनी मुंबईच्या गिरण्या विकताना अंतर्गत भागामध्ये काय काय भानगडी घडल्या ह्या बऱ्यापैकी मला सांगितलेल्या होत्या. त्याचा मी कौशल्यानं वापर केलेला आहे. तिथली भाषा उचललेली आहे. आपण ज्याला प्रेम म्हणतो, ते कामगार वर्गामध्ये त्याला धतिंग म्हणायचं. त्या मुलीचं मुलाचं धतिंग आहे. तिथल्या मुलींची भाषा ही स्पष्ट असायची. त्यामुळे आमची अंजू म्हणते इंदारामला की बघ इंदा, नवरा म्हणून तू मला अखंड पाहिजेस. तर तो म्हणतो अखंड म्हणजे कसं? तर ती म्हणते की मला बाई तू पुराच्या पुरा पाहिजेस, चहात चटणी आणि नवऱ्यात वाटणी नाही पाहिजे मला. म्हणजे चटणी घातल्यावर चहा कसा लागेल? तर याच्यामध्ये मुंबईच्या गिरण्या सकाळी भोंग्यावर जाग्या व्हायच्या. गिरणीचं आयुष्य आणि कामगारांचं आयुष्य या बाबतीत मुंबई आणि सोलापूर काही वेगळं नाही. सोलापूरमध्ये सुद्धा एकेकाळी ही गिरण्यांची परंपरा होती आणि अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये लोक जगायचे. 10x15च्या खोलीमध्ये 70 लोक राहायचे. म्हणजे जशी कामगारांची पाळी गिरणीमध्ये तशी झोपायची पण पाळी. 3 पाळीमध्ये लोक झोपायचे. आणि खरा युद्धाचा प्रसंग सकाळी असायचा, कारण बाथरूम संडास मर्यादित असायचे. आणि 20-20, 25-25 लोकांची लाईन हातामध्ये डालड्याचा डबा घेऊन असायची. मग आम्ही गावाकडून जायचो, आमच्या घरातले पण 2 गिरणी कामगार होते. आणि मग तिथे ती 20-20 लोकांची पाळी संपेपर्यंत संडासला त्या लाईनीमध्ये उभं राहायचं. त्यामुळे पुढे लोक ज्या वेळेला मला विचारतात की विश्वास पाटील, तुम्ही जीवनामध्ये कळा आणि वेदना दाबून ठेवायला कुठे शिकला? तर त्या संडासच्या लाईनीमध्ये आम्ही कळा दाबून जगायला शिकलो. आणि त्याच नगरीचा पुढे मी कलेक्टर झालो. विलासरावने मला नेमलं जिल्हाधिकारी म्हणून. आणि त्यामुळं मुंबईतले सगळे गँगस्टर, त्यांची जी इन्क्वायरी असते, मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी, ती माझ्या पुढं व्हायची. आणि त्यामुळे मुंबईतल्या अनेक गँगस्टरची माझी मैत्री होती. मैत्री म्हणजे कशी म्हणाल तर 4-4, 5-5 दिवस त्यांचे हे चालायचा उलट जबाब. म्हणजे माणसाची ओळख होतेच की. जो कसाब ज्याने 200 लोक ठार मारले, त्या आर्थर रोड जेलमध्ये कोर्ट निर्माण केलेलं होतं, कारण पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला करू नये म्हणून. आणि तिथे मी एक दिवस साक्षीला गेलो. त्यावेळेला उज्ज्वल निकम तिथं उभे होते. आणि साक्षीदाराच्या पिंजऱ्यामध्ये 17-18 वर्षाचा एक कोवळा मुलगा बसला होता. म्हणजे आपल्या चाळीच्या कोपऱ्यावर भाचा एखादा बसावा तसा निरागस. आणि तो कसाब होता. त्याच्याकडे बघितल्यावर यांनी 200 लोक मारले असतील असं कधीही वाटणार नाही. पण आमचे निकम साहेब म्हणाले, अरे कसाब जी, ये हमारे पाटिल जी है, इन्होंने उपन्यास लिखे हैं, आपके जीवन पर भी ये उपन्यास लिखेंगे. तर अशा वेगवेगळ्या कॉर्नरमधून जी मी मुंबई बघितली ती त्या लस्ट फॉर मुंबईमध्ये टिपलेली आहे. तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. आता साहित्यिक लेखक म्हणून आपण तर समाजामध्ये वावरताना आपण नेहमी म्हणतो की मुखवटे घालून आपण जगतो. मग आता मुखवटे घालून लेखकाने कादंबरी लिहिलेली आहे का मुखवट्याच्या मागून लिहिलेली आहे? आता काय सांगावं मोरे साहेब. मुखवटे हा शब्द एवढा पातळ झालेला आहे की उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दिवसातून 3 वेळा मुखवटे बदलत असतील, तर साहित्यकारांना तुम्ही मुखवट्याचा काय जबाब विचारता?
क्या बात आता मुकोट्यासारखं काही पूर्वीसारखं काही राहिलेलंच नाही असं मला वाटतं. व्हेरी वेल सेड, क्या बात. व्हेरी वेल सेड. सर, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला एक प्रश्न विचारते. आपण मगाशी 79व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा उल्लेख केलात. त्या संमेलनाचे मी कार्यवाह होते अरे वा, आणि 1200 कवी मी सांभाळलेत. 1200 कवी मी सांभाळले. बापरे. तर आता पण म्हणजे आजच्या पण साहित्य संमेलनाची मी तर अध्यक्ष आहे कवी सत्राची, आणि अनेक कवयित्री अजून आहेत, कवी आहेत की आमचं नाव नाही आहे मॅडम. तर अखिल भारतीय साहित्य संमेलनात पण असंच होईल की सगळ्या सत्रांपेक्षा कवी सत्राला जास्त आपल्याकडं मान्यता आहे किंवा जास्त मागणी आहे. तर या कवींसाठी आपण काय करणार? कवी हा वृत्तीनंच बंडखोर असतो, त्यामुळे त्याचं बंड आपण समजून घ्यायला पाहिजे. नाही, त्यांना काही योग्य न्याय देणार आहे का? ते मिलिंद जोशी कुठं आहेत ते पाहतात, तो सेक्शन त्यांच्याकडे आहे, आम्ही फक्त अध्यक्ष आहोत. होय ना, बर बर. बोला. चंद्रमुखी स्त्रीप्रधान कादंबरी आहे. सगळेजण म्हणतात मराठीचा जागर करा, स्त्री सक्षम झाली पाहिजे असं सगळं म्हणतात. मग माझं म्हणणं की संभाजी महाराजांनंतर जिनं सगळं स्वराज्य ॲक्च्युली सांभाळलं, त्या तारा राणीवरती जर तुम्ही एखादी कादंबरी लिहिली तर आमच्या सगळ्या महिला वर्गांसाठी तो एक आदर्श असेल. तर असा काही तुमच्याकडे विचार आहे का? मी जरूर विचार करेन, पण मी स्त्रीवादी लिहिलेल्या कादंबऱ्या तरी तुम्ही वाचा. मुळात दंगल नावाचा सिनेमा तुम्ही पाहता आणि दंगल नावाच्या त्या सिनेमामध्ये आमिर खानच्या मुलगीला कुस्तीमध्ये पराभूत करतो म्हणून आपण टाळ्या वाजवतो. त्या प्रीमियरला मी गेलो होतो, सगळे टाळ्या वाजवायला लागले, फार खुश झाले. मला विचारायला लागले तुम्ही अरसिक आहात का? मी म्हटलं अरसिक मी नाही, पण तुम्हाला या भूमीचा इतिहास माहिती नाही. कारण मुलांचा कुस्तीमध्ये पराभव करायचं सोडून द्या. बरोबर 100 वर्षापूर्वी कोल्हापूर जवळ खडकलाट नावाच्या गावातली गुलाब शिंदेची पोरगी तारा शिंदे म्हणून ती वाघाबरोबर कुस्ती खेळायची आणि वाघाला घाम फोडायची. या उपवर या. आणि शाहू महाराजांनी तिला बोलवली कोल्हापूरला, तिचा पराक्रम बघितला. तिने खरोखर वाघांना सळो की पळो करून सोडणारी म्हणून तिला 2 मोठे हत्ती भेट दिले आणि 40 अरबी पारशी घोडी भेट दिली. त्याच्यावर 100 वर्षापूर्वी तिने ग्रेट तारा सर्कस म्हणून काढली. आणि जर्मनी जपानमध्ये एक मराठी मुलगी एवढ्या लांब गेलेली होती 100 वर्षापूर्वी, ज्यावेळेला मुली शाळेचं तोंड सुद्धा पाहत नव्हते. तर अशा अनेक पराक्रमी स्त्रिया आहेत, त्यांच्यावर मी ही ग्रेट कांचना सर्कस नावाची कादंबरी लिहिलेली आहे, ती तुम्ही जरूर वाचा. म्हणजे पुढे रंगूनवर बॉम्ब पडतात आणि त्या बॉम्बमध्ये सापडलेली सर्कस घेऊन ती तारा किंवा ती कांचना आपल्या हत्ती घोडी घेऊन कशी भारतामध्ये येते. जवळजवळ 8 लाख लोक रंगूनवरून 2,500 किलोमीटर चालून आले होते आणि त्यातले 80,000 ठार झाले. आणि त्यातली जिंदा मिसाल म्हणजे हेलन नावाची जी नटी आहे ती सुद्धा 2,500 किलोमीटर चालत आलेली होती. तिचं वय 4 वर्षाचं होतं. तिचे वडील तेव्हा राईस मर्चंट म्हणजे तांदळाचे व्यापारी होते रंगूनमध्ये. तर अशी एक विलक्षण कहाणी आहे जी स्त्रियांच्या पराक्रमाचीच आहे, ती तुम्ही जरूर वाचत आहे, ग्रेट कांचना सर्कस. सर, संमेलनाध्यक्षपद आणि वाद हे काय आपल्याकडे नवीन नाही आहेत. तर या वादाकडे तुम्ही कसे बघताय? मला काय कळत नाही, पत्रकार आणि मुलाखतकाराकडं याच्याकडे कसं बघताय, त्याच्याकडे कसं बघताय, त्याच्याकडे कसं बघताय. अरे कायम काय बघायलाच पाहिजे का? नाही सर, बघायला पाहिजे. आम्हाला त्याच्याशिवाय जरा मसाला कसा काय मिळणार ना? आम्हाला मसाला तर मिळाला पाहिजे, लोकांनी बघितलं पाहिजे, वाचलं पाहिजे. तुम्ही बघायला पाहिजे म्हणता किंवा व्यक्त व्हायला पाहिजे म्हणता. म्हणजे तुम्ही खूप चुकीची मराठी भाषा बोलायला लागलेला. अरे तुझं मन खोल, तुझ्या मनातलं बोल, काळजापासून बोल.
तुला मनापासून काय वाटतं हे व्यक्त झालं काय, ही अनैसर्गिक मराठी भाषा आहे. आणि मुख्यतः माध्यमामध्ये आता तो व्यक्ती की ती व्यक्ती, तर तो व्यक्ती असं म्हणाला असं टॉपची मराठी माध्यमं दाखवतात. म्हणजे आता ग्रामरला सुरुवात कुठून करायला पाहिजे, व्याकरणाला, अशा तऱ्हेचा प्रश्न पडावा. सर मगाशीच तुम्ही सांगितलंय भावना महत्वाची, व्याकरण नाही. त्यामुळे मी पुन्हा मूळ मुद्द्यावर येते. कारण हे होणारे वाद खरं तर दुर्दैवाने फार वाईट आहेत सर. असे वाद खरं तर नको आहेत. काय वाद झाला? होतात जनरली असे वाद होतात आपल्याकडे. अहो, जिथे वाद हे मुळात जिवंतपणाचं लक्षण आहे. वाद झाले पाहिजे. निर्विवाद गोष्ट झाली म्हणजे काहीतरी भानगड पाठवून डोळ्या माघारी केली असा त्याचा अर्थ होतो. वाद झाले पाहिजेत. खरं. बस सर, एक विचारू का? शासकीय नोकरी करत असताना आपल्यामध्ये एक प्रतिभा आपल्या आत दडलेली आहे. कारण मी गव्हर्नमेंटमध्ये होतो, पुढील तारीख देताना आम्ही लिहायचो पोता, म्हणजे संपूर्ण झालं पोता म्हणजे पुढील तारीख, किंवा मागील पाऊण पुढे चालताना मा पो पू म्हणजे मागील पाऊण पुढं. अशा वृक्ष भाषा सर तुम्ही रेव्हेन्यूमध्ये होता, मी लेबर डिपार्टमेंटला होतो. पण असं असताना एक प्रतिभा संपन्न कुठंतरी आत दडलेला आहे, याची ओळख आपल्याला केव्हा झाली? आणि जेव्हा 1 तारखेला आपण अध्यक्ष होऊन करत असताना आपला प्रवास सर प्रोफेसर नाही, प्रेरणादायी, पण आपल्या आतला आपल्याला जर ओळख लवकर झाली असती तर आमचं एखादं कल्याण वेगळं झालं असतं बघा. पण रिटायर होताना आता हे करतो, तर ही ओळख कशी आणि ती जोपासली कशी आपण? नाही, मला माझी ओळख हुहूची पुपू करताना झाली. ते म्हणजे मंत्रालयात पूर्वी विचारलं जायचं, हुहूची पुपू केली का? हो केली. हुजूर हुकमाची पूर्ण पूर्तता केली का? म्हणजे हुहूची पुपू का केली का? आपण साहित्य जाईल तिथं शोधायला पाहिजे. शेक्सपियरला वाटतं की जीवन ही रंगभूमी आहे. मी आता रेव्हेन्यूमध्ये 7-12 शिकला असल्यामुळं मला नेहमी वाटायचं की जीवन हे 7-12चा उतारा आहे. वा वा. म्हणजे बऱ्याच वेळेला कब्जेदार सदरी तुम्ही असला तरी तुम्हाला कुळं कुठली कुठली लागलेली आहेत, किती घरची आहेत, बाहेरची आहेत, हे म्हणजे जीवनाचा एक वेगळा आरसाच आहे. आणि तांब्यांची कविता आहे ना, तू जाता राहील काय, जन परपर म्हणतील हाय हाय. मग आम्ही त्याच्यामध्ये म्हणायचं की तू जाता राहील काय, जन परपर म्हणतील, तू जाता राहील काय, जनभर पळभर म्हणतील हाय हाय. म्हणजे कलेक्टरची किंवा प्रांताची बदली झाली की आम्हाला गाणं आठवायचं, तू जाता राहील काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. नसतील तलाठी नसतील सर्कल, नसतील तलाठी नसतील सर्कल, मग तुझ्या दाराकडे कोण फिरकल. वा 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 वा. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. जो तो धावेल आगे मागे आगे आगे, जो तो धावेल मागे आगे आगे आगे, शोधा रे शोधा नव्या साहेबाचं दार कुठाय, तू जाता राहील काय. मला खात्री आहे पण हे तुमच्या बाबतीत कोणीही म्हटलं नसणार आहे. कारण जेव्हा आत्ता इथे येण्याआधी माझे रविराज हिळवे नावाचे मित्र आहेत, त्यांना मी सांगत होते, तर साधारण 10 मिनिटे तो माणूस फक्त तुमचं कौतुक करत होता. आणि ते कौतुक झाल्यावर मला पुन्हा प्रेशर आलं होतं की उद्या आपल्याला सरांचा इंटरव्ह्यू करायचा आहे. पुढच्या प्रश्नाकडे येते सर. खरं तर मराठी साहित्य विश्व गटातटात विभागलं गेले असं तुमचं ठाम मत होतं ते आजही आहे का? आहे, गटतटांचं आहेच. हे बघा, माझ्या साहित्यावर मिलिंद जोशी सुद्धा सांगतील की माझ्या साहित्यावर फारशी काही समीक्षा झालेली नाही, मोठ्या समीक्षकांनी समीक्षा केलेली नाही. पण मला त्याचं दुःख वाटत नाही, कारण मी माझ्या साहित्यिक सक्सेसबद्दल तृप्त वाटतो. कारण झाडाझडतीसारखी कादंबरी आल्यावर जर गोव्याचे ज्ञानपीठ विजेते मावजो सर लोकमतच्या दिवाळी अंकात लिहितात की मला पुनर्वसनावर कादंबरी लिहायची होती, पण अचानक मी झाडाझडती कादंबरी वाचायला घेतली, ती वाचली आणि या विषयावरची कादंबरी लिहायचा मी बेत रद्द केला. किंवा अमिताभ घोष सारखा आता जगजेता लेखक आपल्या आवडत्या 7 भारतीय लेखकांमध्ये
माझं नाव घेत असेल किंवा सुनील गंगोपाध्याय सारखा साहित्यिक, बंगालचे सर्वश्रेष्ठ साहित्यिक, त्यांचं स्वप्न होतं की सुभाषचंद्र बोस यांच्यावर कादंबरी लिहायची, पण महानायक वाचल्यावर त्यांनी स्वतःहून बोलून दाखवलं नाही, तर देश नावाच्या साप्ताहिकामध्ये लेख लिहिला विश्वास पाटील आणि सुभाषचंद्र, आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की मला आता काय या विषयावर कादंबरी लिहायची गरज नाही आहे. मला वाटतं ह्या सगळ्या लेखकांनी जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेखकांनी कौतुक केलं, आणि मग मराठीमध्ये नाही समीक्षा वाटायला आली, काही वाटत नाही. पण गटातटाचं राजकारण नसावं, कारण बऱ्याच वेळेला असं ऐकू येतं ना की बाबा मी तुझा कथासंग्रह माझ्या विद्यापीठात लावतो, माझ्या कविता तू तुझ्या विद्यापीठामध्ये लाव. असं जे जग हे देण्या घेण्याचे, लाघ्या बांध्यांचे, हे असं ठरायला नको. त्यामध्ये ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे त्यांच्यावर अन्याय होतो. आणि म्हणजे मी काय कुणाला नावं ठेवतोय अशातला भाग नाही आहे, पण जी दादागिरी साखरेच्या उद्योगात मराठा समाजाची आहे, तेवढी दादागिरी साहित्यामध्ये प्राध्यापक मंडळींची आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. याला आमच्याकडे हळदी कुंकू म्हणतात. मी तुला हळदी कुंकू लावतो, तू मला लाव. सर, शेवटचेच काही 2-3 प्रश्न आहेत. समजा इतिहासात मागे जाऊन तुम्हाला एखादं पात्र निभवावंसं वाटते किंवा एखादी व्यक्ती जगाविषयी वाटते, तर ते पात्र किंवा ती व्यक्ती कोण असेल? तुम्हीच सांगा कोण असेल. संभाजी, छत्रपती संभाजी. छत्रपती शिवाजी महाराज. ओ, याचं कारण आहे की दोस्तो, आखिर बाप तो बाप ही होता है. सर, त्यालाच रिलेटेड एक प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आयुष्यभर कधी कुणाच्या हाती सापडले नाहीत, फक्त एकदा जेव्हा औरंगजेबाने बोलावलं त्यावेळेस ते तिथं गेले आणि तिथं त्यांना अडवून ठेवण्यात आलं. पण ते जेव्हा निघायचे, समजा पुण्याला निघायचं तर ते कोल्हापूरला सांगून निघायचे आणि सहकाऱ्यांना तेवढं माहीत नसायचं की त्यांची मोहीम कुठे आहे आणि कुठं चाललेत. ते फक्त ठराविक जे जवळचे आहेत त्यांनाच माहीत असायचं. पण नेमकं संभाजी महाराजांच्या बाबतीत हे उलटं झालं की त्यांना जवळच्यांनीच घातपात करून पकडून दिलं किंवा हे झालं. मग संभाजी महाराज जास्त विश्वास ठेवत होते की कसं इतरांवर, म्हणजे सहकाऱ्यांवर? त्यामध्ये संभाजी महाराज हे आपल्या आजोबांसारखे, शहाजी राजांसारखे कवी वृत्तीचे होते, ही गोष्ट खरी आहे. पण तो केवळ घातपाताचा प्रकार होता, दुर्दैवाचा प्रकार होता. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे, मग आताच मी सांगितलं ना की शिवाजी महाराजांच्या जीवनात सुद्धा मृत्यूपूर्वी फक्त 6 महिने तो प्रसंग आलेला होता. 17-18 नोव्हेंबरला जसे संभाजी महाराजांना कैद झाली, तशी शिवाजी महाराजांना पण होऊ शकली असती, पण तुमचं आमचं नशीब मोठं म्हणून त्या प्रसंगातून ते बाहेर गेले. पण काय म्हणायचे, मला बऱ्याच वेळा असं वाटायचं की शिवाजी महाराज काय करायचे जेव्हा मोहिमेवर निघेल वगैरे, तर 3-4 जणांनाच माहीत असायचं की बाबा इकडे जाणार आहेत किंवा ही मोहीम करायची आपल्याला. इतर लोकांना जास्त माहीत नसायचं. नाही 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 असं नाही आहे. ते फक्त शिवाजी महाराजांनाच माहिती असायचं. 3-4 लोकांना वगैरे नसायचं, ते फक्त त्यांनाच माहिती असायचं. याचं कारण असं की मी तुम्हाला सांगेन, शिवाजी महाराजांना जर 100 रुपये उत्पन्न असेल राज्याचं, तर त्यांच्यातले 30 रुपये ते गुप्तहेर यंत्रणेवर खर्च करायचे. मुळात इतिहासाला माहिती नाही की बहिर्जी नाईक किती होते. एक होता की 10 जण बहिर्जी नाईक होते. आणि मी तुम्हाला म्हणजे आपल्याला इतिहासातून पाहता येईल की शिवाजी महाराजांचे गुप्तहेर मुळात 3,500 ते 4,000 होते भारतभर. आणि त्यामुळं महाराजांचा असा हुकूम असायचा की दिल्लीच्या बादशाच्या मुदपा खाण्यातलं फळीवरचं भांडं जरी पडलं तरी मला 9व्या-10व्या दिवशी राजगडावर त्याचा आवाज आला पाहिजे, एवढं. आणि औरंगजेबाचे 8 ते 10 मोठे मामलतदार आणि फौजदार हे शिवाजी महाराजांचे गुप्तहेर होते. आणि तुम्ही ही माझी आसमान भरारी कादंबरी वाचा, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या सुटकेमध्ये
2 मोठ्या व्यक्तींनी प्रचंड काम केलं. त्यापैकी एक मुस्लिम व्यक्ती होती आणि दुसरे एक हिंदू स्वामी होते. मुस्लिम व्यक्ती म्हणजे जहानारा बेगम, ही औरंगजेबाची जी 2-3 वर्षानं मोठी बहीण होती. तिने राजांना खूप मदत केली. कारण औरंगजेबाचा जो मोठा भाऊ दारा होता त्याची ती मोठी सपोर्टर होती आणि दारा बरोबर ती होती म्हणून औरंगजेबानं तिला 6 ते 8 वर्ष तुरुंगात ठेवलेली होती. पण 8 वर्षानं पुन्हा तिची सुटका झाल्यावर बादशाही बेगम हा किताब औरंगजेबानंच तिला दिला. याचं कारण की तशी ती खूप कनवाळू होती, घरातली जबाबदार होती. ती मोगलांच्या बांधकाम विभागाची 38 वर्ष प्रमुख होती आणि दिल्लीचं जामा मशीद आणि आग्र्याचं जामा मशीद तिने बांधलेलं होतं. किंवा जे बाबा आहेत आपले राजस्थानातले कुठले अजमेरचे बाबा, त्यांचं पारशी चरित्र त्यांनी लिहिलेलं होतं. आणि शिवाजी महाराजांकडं नंतर काही दिवसानंतर ती आपल्या भावासारख्या डोळ्यातूनच पाहायला लागली आणि त्याचे पुरावे आहेत. प्रचंड पुरावे अलीकडं हाताला लागलेले आहेत. आणि मग शेवटी तिने ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज विचारतात की तुम्ही असं माझ्या पाठीशी एवढं का राहिला. आपण ज्या वेळेला म्हणतो की कोणी त्या रामसिंगनी पैसे दिले यायला वगैरे, ताकद आहे का रामसिंगची. औरंगजेब ज्याचे 10.5 लाख फौज आहे आणि शिवाजी हा दुश्मन आहे, शिवाजी राजा हे माहिती असताना आग्र्यामधला एक तरी मारवाडी डेअरिंग करेल का महाराजांना पैसे द्यायचे, किंवा रामसिंग तरी करेल का. तर त्याच्यामध्ये बराचसा मोठा भूमिका ही जहानाराची होती आणि ती धर्माची बहीण महाराजांनी मानलेली. महाराज विचारतात की तुम्ही मला एवढी मदत का केली. त्यावेळेला जहानारा म्हणते की तुमच्या डोळ्यामध्ये मला माझा भाऊ दिसतो. एक भाऊ मी गमावलेला आहे, अल्लाह करे दुसरा भाऊ मला गमावायचा नाही, कारण तुम्ही सर्व धर्म समावेशक आहात. आणि दुसरे आपले भारत लिहिणारे परमानंद स्वामी, ही परमानंद स्वामींनी जे चरित्र लिहिलं, फर्स्ट हँड शिवाजी महाराजांचं चरित्र कोणी लिहिलेलं आहे तर ते परमानंद स्वामींनी. कारण ते दरबारातच होते आणि तेच ते सगळा इतिहास लिहित होते आणि म्हणून शिवाजी महाराजांचा खरा इतिहास हा परमानंदनी लिहिलेला आहे. पण त्याच वेळेला परमानंदकडं स्वतःची 5,000ची घोडी होती. आज परमानंद खेडले नावाचं गाव आहे नगर जिल्ह्यामध्ये नेवाशाजवळ, आणि परमानंदाचा आज सुद्धा जो मठ आहे तो एखाद्या भुईकोट किल्ल्यापेक्षा मोठा आहे. तिथे आज याची दावण आहे, हत्तींची दावण आहे. आणि परमानंद स्वामींनी काश्मीरपासून ते रामेश्वरापर्यंत या भूमीतले जे योगी, हटयोगी, नाथपंथी जे सगळे हिंदू साधू होते त्या सगळ्या साधूकडून मदत केलेली आहे. आणि शिवाजी महाराज ज्या वेळेला आग्र्यावरून सटकले त्यावेळेला ते झारखंडमधून आलेले आहेत आणि ते आजच्या छत्तीसगडमधून आलेले आहेत. तिथे डाल्टनगंज किंवा मेदिनीनगर म्हणतात किंवा त्याला पलामू म्हणतात. त्या पलामू गावचा एक आदिवासी राजा होता मेदिनी राय, यांनी शिवाजी महाराजांना पळून जाण्यासाठी मोठी मदत केली आहे, आपले वाटाडे दिलेले आहेत. आणि महाराज खूप अशा अडचणीतून आलेले आहेत. ज्या वेळेला महाराज येतात त्यावेळेला जिजाऊ साहेब विचारतात की बाळराजे, औरंग्याची 10.5 लाखाची फौज असताना तुम्ही नेमके सटकून कसे आला, कसे यशस्वी झाला. त्यावेळेला शिवाजी महाराज म्हणतात की मासाहेब, मी औरंग्याच्या आबूच्या स्वप्नामध्ये न दिसेल असा रस्ता पकडला म्हणून मी जिवंत इथपर्यंत येऊ शकलो. तर हे सगळं शिवाजी महाराज हे एक रसायनच खूप मोठं होतं. आणि या विषयावर मी शेवटचं एक सांगेन की शिवाजी महाराजांना आयुष्य किती मिळालं, 49 वर्षाचं, 18,633. मी देवाशी नेहमी भांडतो की देवा, स्वप्नावस्थेत की आमच्या राजांना आणखी 10 वर्ष आयुष्य का दिलं नाहीस.
कधी कधी देव सुद्धा माझी छेड काढतो आणि म्हणतो चल बेटा, तुझ्या राजांना दिली असती 10 वर्षाची आणखी आयुष्य, त्यांनी काय केलं असतं. मी त्यांना सांगतो की अरे देवा, माझ्या राजाला फक्त 10 वर्षाचं आयुष्य दिलं असतंस तर शिवरायांनी भीमा आणि गोदेच्या काठीच नव्हे तर लंडनच्या थेम्स नदीच्या काठावर आमची घोडी नाचवली असती, याची मला खात्री आहे. आणि म्हणून मित्रांनो, अनेक महापुरुषांचा अभ्यास केल्यानंतर माझी नजर शेवटी थांबली ती छत्रपती शिवरायांच्या मंत्रपावलाशी. वा, क्या बात आहे. मला वाटतं यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जायला पाहिजे. शेवटचे 2 प्रश्न घेते सर. तुम्ही नेहमी सांगता नवोदितांना म्हणूया किंवा नवीन लेखकांना की एकाच विषयाच्या प्रेमात पडू नका. यामागे काही स्पेसिफिक कारण आहे का सर? एकाच विषयाच्या प्रेमात पडू नका म्हणजे कोणताही जेव्हा लिखाण करतो आपण त्या लेखनाच्या वेळी एक म्हणजे रोमॅन्टिक किंवा ऐतिहासिक किंवा कविता, तर असं पर्टिक्युलर नवीन लेखकांना फक्त मी एवढंच सांगेन की लेखन ही सहज साध्य गोष्ट नाही आहे की जी कागदावर लिहिली आणि लगेच छापायला दिली. लेखन सुद्धा एक आराधना असते. म्हणजे वयाच्या 80व्या वर्षी आणि 90व्या वर्षी सुद्धा आशा भोसले आणि लता मंगेशकर या रियाज का करायच्या? का त्यांना गाणं माहिती नव्हतं? गाण्याची स्टाईल माहिती नव्हती? तर त्यांच्या दृष्टीनं ती रियाज नव्हती, ती प्रार्थना होती, ती संगीत कलेची आराधना होती. त्याचप्रमाणे लेखकांनी सुद्धा जागृत राहिलं पाहिजे. आणि पहिला ड्राफ्ट झाला, कुठल्याही लेखकानं, कुठलाही जगातला लेखक असू दे, 5-10 पानं लिहिली की एकदम तो असा हुशारीमध्ये उठतो आणि वाटतं की शेक्सपियरपेक्षा जरा 1-2 बोटं वरच झालेलं आहे आपलं, असं त्याला वाटतं. ते लोकांना वाटलं पाहिजे आणि ते वाटण्यासाठी तुम्ही पुन्हा पुन्हा लिहिलं पाहिजे. न्यूयॉर्क फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये स्क्रिप्ट रायटिंग शिकवताना महत्त्वाचा धडा दिला जातो की रायटिंग इज नॉट रिअल रायटिंग बट रीरायटिंग इज अ रिअल रायटिंग. म्हणजे पुन्हा पुन्हा लिहिणं हे खरं लेखन आहे. आणि त्यामुळं फार हुरळून न जाता किंवा अलीकडं मला काय वाटतं की मुलं कवयित्री 3 महिने लिहिण्यामध्ये घालवतात आणि त्याचा प्रसार करण्यामध्ये ह्याना भेट त्यांना भेट 3-3.5 वर्ष घालवतात. त्याच्याऐवजी तुम्ही त्यातली 2 वर्ष 1.5 वर्ष साहित्यावर खऱ्या करती घातलं तर लोक तुमच्याकडे येतील. खरंय, अगदी खरंय सर. तुम्ही आईबद्दल बोललात. आईचे संस्कार प्रत्येकावरतीच असतात, पण तुमच्या जीवनामध्ये अशी एखादी आठवण आहे का की ती तुमच्या याच्याशी किती कायम तुमच्या स्मरणात असते, किती आठवले तरी मला म्हणजे एक वेगळं तुमच्या या पूर्ण लेखन प्रवास असेल, अधिकारी म्हणून काम करत असताना अशी एखादी आठवण असते की ती आपल्याला प्रेरणा पण कधी कधी देते आणि त्यातून आपण बरंच काही शिकतो. अशी काही आठवण आहे का आपल्याकडे? आहे काही आठवणी? एखादी अगदी आई वडिलांची आठवण सांगायची तर आमचं वारणेच्या काठी गाव आहे आणि पूर्वी तिथे प्रवासाच्या काही सोयी नव्हत्या आणि कोकरूडपासून इस्लामपूरला यावं लागायचं, कोल्हापूरला दवाखान्यात न्यायचं तर. आणि कोल्हापूरवरून आपलं इस्लामपूरवरून कोल्हापूरला जायचं. आणि त्या काळामध्ये सर्व्हिस मोटारी आणि नुकत्याच एसट्या सुरू झाल्या होत्या. मला वाटतं 2-2.5 वर्षाचा मी होतो आणि मी खूप आजारी पडलो. आणि त्या इस्लामपूर जवळून पुढे कामेरीच्या पुढे तांदूळवाडी नावाचं एक गाव आहे. तिथे गेल्यावर सर्व्हिस मोटार थांबवण्यात आली कारण त्यांनी माझ्या छातीला कान लावून बघितलं आणि हे बाळ मृत पावलेलं आहे असं सगळ्यांनी जाहीर केलं. की मग आता काय करायचं? मग सर्व्हिस मोटारवाला म्हणाला की आता ह्या मृत मुलाला घेऊन तुम्ही कुठे जाणार? तुम्ही गावाकडे परत जा. मग माझे आई वडील मला घेऊन पिंपरणीच्या झाडाखाली उभे राहिले रडत रडत. आणि तिकडून तेवढ्यात एक एस-टी आली आणि एस-टीवाल्याला काय वाटलं पुन्हाच ठाऊक, त्यानं मोटार थांबवली, आला, परत माझ्या छातीला कान लावला आणि म्हणाला मला तरी याच्यामध्ये धुगधुगी वाटते, तुम्ही नका परत नेऊन. काय जिवंत असेल तर बघूया ना, आता नाही तर तुम्ही पुन्हा नेणारच आहात अंतिम क्रिया करायला, तुम्ही चला माझ्याबरोबर. आणि त्यांनी माझ्या आईवडिलांना एस-टीमध्ये घेतलं आणि त्यावेळेला फक्त गंगावेश एस-टी स्टँड होता कोल्हापूरला, तिथं न थांबवता
ते डॉक्टर वझे यांच्या दवाखान्यासमोरच त्यांनी एस टी लावली, पण तिथे बरीच गर्दी होती. डॉक्टर वझे हे खूपच पॉप्युलर होते आणि लवकर काय भेट होणार नव्हती. पुन्हा वडील चिंतेमध्ये पडले, पण एक गणपत आंदळकर म्हणून पैलवान होते आणि ते आमच्या नात्यातले होते. त्यांनी मला तसंच आईच्या खांद्यावरून उचललं आणि वझे डॉक्टरांच्या टेबलावर नेऊन ठेवलं आणि तिथे केवळ कर्मधर्म संयोगानं मी वाचलो. वा वा. आणि आज अख्ख्या महाराष्ट्राला एक आम्हाला तुमच्या रूपाने एक छान मोठा लेखक मिळाला, त्यामुळे त्या ड्रायव्हरचं एस टी वाल्याचे निश्चित आम्ही आभार मानू. हा हा. सर, शेवटचा प्रश्न घेते. आपण सोलापूर नगरीत आहोत आणि सोलापूरचे आणि तुमचे ऋणानुबंध तसे फारच जुने आहेत. तर सोलापूरबद्दलची एक अशी आठवण जी कायम तुमच्या स्मरणात आहे, विशेष आठवण असं म्हणू शकते मी. अनेक आठवणी आहेत. तसे गोमा पवार आमचे चांगले शिक्षक होते शिवाजी विद्यापीठामध्ये, पण कवी संजीव यांची माझ्या मनात नेहमी मोहरदार आठवण आहे. मी पहिल्यांदा नोकरीला लागलो आणि सोलापूर बघायला आमचे ते विलास पाटील, सुभरावचा भाऊ, त्याच्याबरोबर मी आलो आणि मग पुन्हा एस टी स्टँडजवळ आल्यावर मी म्हटलं, अरे बाबा मला त्या कवी संजीवना भेटायचं आहे. आणि कोणीतरी सांगितलं की त्यांचं आडनाव दीक्षित आहे आणि दीक्षित फोटो स्टुडिओ म्हणून एस टी स्टँडजवळच त्यांची माडी आहे. रात्रीचे 9:30 पावणे 10 वाजले होते आणि त्यावेळेला त्यांचं वय खूप झालं, तर बहुतेक 80च्या पुढे ते असावेत. ओला पाऊस पडून गेला होता. जिन्यावरनं मी चढून वर गेलो आणि तिथे लहान मुलं 2-3 दिसली. मी म्हटलं, कवी संजीव इथे राहतात का? मग तो त्यांचा नातू असावा. तो, आजोबा आजोबा तुम्हाला कोणतरी भेटायला आलेला आहे असं म्हणून सांगत आला. आणि मग मी त्यांना भेटलो, त्यांची चौकशी केली आणि मी त्यांना म्हणालो की मी जर सिनेमा केला तर मी तुमची गाणी घेईन. तर ते म्हणाले, अरे बा ठीक आहे, बघूया बघूया. आणि नंतर 5-6 वर्षांनी जन्मटेप नावाचा सिनेमा करण्याची संधी मला एका प्रोड्युसरने दिली. अश्विनी भावे आणि सदाशिव अमरापूरकर यांचा तुफान खेड्यापाड्यात गाजलेला तो 92चा सिनेमा. संगीतकार राम कदम होते आणि मी म्हटलं मला कवी संजीव पाहिजेत. मग आम्ही इथे गाडी पाठवली अँबॅसेडर, आणि अँबॅसेडर गाडीवरून मग कवी संजीव, त्यांच्या सौभाग्यवती पण हयात होत्या, दोघांना आम्ही कोल्हापूरला नेलं आणि त्याही वयामध्ये त्यांनी जी गाणी लिहून दिली. नयन शराबी माझा गाल गुलाबाचा, कस्तुरीच्या केसामध्ये गंध अत्तराचा, हे वयाच्या 82व्या वर्षी जवळजवळ त्यांनी क्या बात. गाणी लिहिलेलं. तर या भागातल्या सगळ्या, अगदी राम जोशीपासून कवी संजीव, राणा पवार, या सगळ्या लोकांनी या मातीनं आणि आम्हाला वेळ लावलेला आहे सोलापूरच्या, महाराष्ट्राला, आणि त्याबद्दल सोलापूरच्या मातीबद्दल नेहमीच आमच्या मनामध्ये कृतज्ञता आहे. क्या बात आहे. मनपूर्वक धन्यवाद सर. सरांची मुलाखत झाली आहे आणि मनोरमा परिवार, श्रीकांत मोरे सर, शोभा मॅडम, मी सर्वांचे आभार मानते. सर तुमचेही आभार, कारण या निमित्ताने मला बोलते आणि रॅपअप करूया आहे. येस, तर मला इथे सरांची मुलाखत घ्यायची संधी दिली त्यासाठी मी सुद्धा मनस्वी आभारी आहे. धन्यवाद. इथे आमचे मित्र नामा शिंदे बसलेले आहेत, त्यांच्यासाठी टाळी वाजवा, कारण यांच्या कादंबरीचं शीर्षक आहे जातीला जात वैरी. म्हणजे फार मोठं तत्व महाराष्ट्राचं तुमचं शीर्षकच सांगून जातं. हा, त्याने आम्हाला हुरडा खायला नेलेलं होतं. चला काय काय आहे, तुम्ही त्यानंतर हुरड्याला बोलवलं नाही, त्यामुळे ती आठवण पुसट झालेली आहे. तुम्ही आम्हाला बोलवायला पाहिजे होतं. या मुलाखतीचा शेवट करताना
आमच्या साहित्य महामंडळाच्या लोकांनी 1-2 ठिकाणी ते ऐकलेलं आहे, पण तुमच्यासाठी नवीन असेल. एकच प्रसंग मी 1-1.5 मिनिटात सांगतो आणि आपली रजा घेतो. की नोकरीमध्ये असताना कोणाला तरी सस्पेंड करावं लागतं. मी असाच प्रांत ऑफिसर होतो ठाणे जिल्ह्यामध्ये, आणि एक दिवस कल्याणच्या कोर्टाचा मला नोटीस आली की या तारखेला तुम्ही आमच्या पुढे साक्षीला या. का तर एक तलाठी आम्ही निलंबित केला होता. आता त्यासाठी प्रांत ऑफिसरनं जायला पाहिजे अशी काही गरज नाही आहे. त्यासाठी प्रांत ऑफिसरनं जायला पाहिजे अशी गरज नाही. मी वकील पाठवला, कोर्ट नाराज झालं आणि त्यांनी परत मला नोटीस पाठवली की या तारखेला तुम्ही आला नाही तर काही खरं नाही. मग मी आणखी मोठा वकील पाठवला. मग कोर्टाने आम्हाला परत नोटीस पाठवली की या तारखेला तुम्ही आला नाही तर तुमच्यावर अटक वॉरंट काढण्यात येईल. मग पुन्हा मोठ्या वकिलाच्या नादाला लागलो. ते वकील म्हणाले, अहो हा पर्सनल इश्यू आहे, स्वाभिमानाचा भाग आहे, तर तुम्ही उगाच कशाला जा, 1-2 मिनटं साक्ष द्या, काय विचारणार आहेत असे, परत या, त्यांना दुखवू नका. मी गेलो कोर्टात उभा राहिलो साक्षीदाराच्या पिंजऱ्यामध्ये. न्यायाधीशाने विचारलं, विश्वासमयपती पाटील आपणच का? मी म्हटलं हो. ही सही म्हटलं माझीच. या तारखेला तुम्ही या तलाट्याला निलंबित केलं का? हो. तुम्ही मनापासून तो निर्णय घेतला होता का? हो. बरं मग आता कुठली कादंबरी लिहिताय? आणि मग माझ्या लक्षात आलं की न्यायमूर्तींनी मला कशासाठी बोलावलेलं आहे. आणि मी साक्ष देऊन त्या पिंजऱ्यातून खाली निघालो साक्षीदाराच्या. तेवढ्यात पांढऱ्या पेहरावातला पट्टेवाला म्हणाला की साहेब गडबड करू नका हां. मी म्हटलं काय झालं? अहो म्हणे सकाळी बंगल्यावरनं बाहेर पडताना जज साहेबांनी तुमचा पण डबा बरोबर आणलेला आहे आणि दुपारी त्यांना तुमच्या समेत जेवण घ्यायचं आहे. मग दुपारी जेवायला बसल्यावर ते म्हणाले, अहो मी वराडातला नागपूरकडचा, बदली इकडे पुन्हा होईल न होईल, पण तुमची सही पाहिली मला शंका आली, तुम्हीच ते आहात, म्हणून आपल्या आवडत्या लेखकाला भेटण्यासाठी मी थोडा हा कायद्याच्या बळाचा वापर केला. मला खूप बरं वाटलं. या निमित्तानं मी असं सांगेन की मी काय लिहितो आहे किंवा लिहिणार आहे याकडे जर न्यायदेवता सुद्धा एवढ्या बारीक नजर ठेवून असेल तर मला या पुढच्या काळात सुद्धा उत्तम लिहायला पाहिजे. तलाठी आणि कलेक्टरचा विषय निघाला म्हणून सांगतो की एकदा एका तलाठ्यांनी कलेक्टरला बोलवलं घरी सत्यनारायणाच्या पूजेसाठी, वास्तुशांती होती म्हणून, आणि कलेक्टर साहेबांना खूप आग्रह केला की तुम्ही आमच्या घरी आलंच पाहिजे म्हणून. आणि मग कलेक्टर साहेब गेले तलाठ्याच्या घरी आणि तलाठ्याचं ते सगळं भव्य दिव्य घर कलेक्टरच्या बायकोनी पाहिलं आणि बाहेर पडताना ती कलेक्टरला म्हणाली, तुमचं तलाठी म्हणून कधी प्रमोशन होणार आहे? त्यामुळे अशा तलाठ्यांची ते बदली करत असतील तर योग्यच आहे. हे न्यायाधीश